नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर ही एक वस्तू ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्या घरातील सर्व अडचणी, कष्ट, त्रास दूर होतो. तर मंडळी, ती वस्तू कोणती आहे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, आयुष्याच्या प्रवासात अनेक वळणे येतात जिथे आपण चुकीचा मार्ग निवडू शकतो. गुरु आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगतात आणि आयुष्याचे ध्येय गाठण्यासाठी योग्य दिशा दाखवत असतात. एक शिल्पकार जसा दगडाला आकार देऊन त्यातून मूर्ती घडवतो, तसा गुरु शिष्याच्या स्वभावातील दोष काढून त्याला एक उत्तम माणूस म्हणून घडवत असतात. जीवनातील मूल्याची आणि नैतिकतेची ओळख करून देणे हे गुरुचे महत्त्वाचे कार्य आहे. संकटाच्या काळात जेव्हा संपूर्ण जग पाठ फिरवते, तेव्हा गुरु आपल्याला मानसिक बळ देतात. त्यांच्या शब्दातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला पुन्हा उभे राहण्यासाठी धैर्य देते. ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारासाठी योग्य मार्गाची गरज असते. अंतर्मनाचा शोध घेण्यास शिकवत असतात. त्यामुळे आपण स्वतःला ओळखू शकतो. आपण ज्यांच्याकडून काही ना काही शिकतो, मग ते आपले आईवडील असोत, शाळेतील शिक्षक असोत किंवा आयुष्यातील एखादी व्यक्ती असो, त्या सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. गुरुपौर्णिमेला आपण स्वतःच्या प्रगतीचे आत्मपरीक्षण करतो. आपण आपल्या गुरुने दिलेली शिकवणीचे पालन करत आहोत का याचा विचार करण्याची ही वेळ असते. गुरुचे आशीर्वाद घेऊन नवीन संकल्प करण्याचे आणि जीवनात अधिक शिस्तबद्ध होण्याचे एक उत्तम निमित्त आहे. एक प्रसिद्ध श्लोक हेच गुरुचे महत्त्व स्पष्ट करतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ असा आहे, गुरु हेच ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू पालक आणि महेश्वर हे विनाश परिवर्तन घडवणारे आहेत. ते साक्षात परब्रह्म आहेत. म्हणून अशा गुरूंना माझा नमन असो. थोडक्यात सांगायचे झाले तर गुरु आपल्या जीवनातील दिशादर्शक दीपस्तंभ आहेत. त्याशिवाय जीवन म्हणजे दिशाहीन प्रवासासारखे आहे. तुमच्या जीवनात सर्वाधिक प्रभाव कोणत्या गुरुमुळं तुम्हाला जाणवतो हे आम्हाला कमेंट करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घराच्या उंबरठ्याची पूजा करणे आणि तिथे पाण्याचा कलश ठेवणे यामागे आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. आपली भारतीय संस्कृती आणि वास्तुशास्त्रानुसार या गोष्टीचे महत्त्व खूप जास्त आहे. उंबरठ्याची पूजा करण्याचे महत्त्व जाणून घेऊया. वास्तुशास्त्रामध्ये उंबरा हा घराचा मुख्य भाग मानला जातो. सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. उंबरा हा घराचा असा बिंदू आहे जिथून बाहेरची ऊर्जा घरात प्रवेश करते. उंबऱ्याची पूजा केल्याने घराबाहेरील नकारात्मक ऊर्जा थांबून केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. उंबऱ्याला वास्तुपुरुषाचे मुख मानले जाते. म्हणूनच सण उत्सवाच्या दिवशी उंबऱ्याला हळद कुंकू लावून, रांगोळी काढून आणि फुलांनी सजवून वास्तूची कृतज्ञता व्यक्त करत असतो. उंबऱ्याची पूजा केल्याने घरातील सदस्यांचे रक्षण होते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. उंबऱ्याच्या बाजूला तांब्यात पाणी भरून ठेवणे हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. उंबरठ्याच्या जवळ तांब्यात पाणी भरून ठेवणे हे विशेष फलदायी मानले जाते. पाणी हे ऊर्जेचे उत्तम वाहक आहे. घराबाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या आणि वातावरणात नकारात्मक लहरी तांब्यातील पाण्यात शोषून घेतल्या जातात. म्हणूनच नंतर ते पाणी घराबाहेर आणि झाडाला टाकावे, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घराबाहेरच राहील. उंबरठ्याजवळ पाणी ठेवल्याने प्रवेशद्वारापाशी प्रसन्न आणि शांत वातावरण निर्माण होते, ज्यामुळे घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच्या मनात ताणतणाव कमी होण्यास मदत होते. गुरुपौर्णिमेसारख्या दिवशी जेव्हा आपण गुरुच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो, तेव्हा अशा प्रकारे घराचे शुद्धीकरण करणे हे आपल्या घराला एक मंदिर स्वरूप देण्यासारखे आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही छोटीशी कृती तुमच्या घराच्या ऊर्जेमध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल. तर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपणास एक तांब्या ठेवायचा आहे. त्यामध्ये आपणास
₹1 नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे. पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षत टाकून तांब्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तांब्याला फुलं अर्पण करायचं आहे. यामुळे आपल्या घराबाहेरील नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहते. शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजेच माता लक्ष्मी असते. ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याचा तांब्या भरून अवश्य ठेवला पाहिजे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.